योगाभ्यास करणारे हे सर्व तरुण तरुणी नागपुरात साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत। नागपूरच्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळात गेल्या अनेक वर्षांपासून योगाचे धडे दिले जात आहेत। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागपूरकरांनी सहभागी व्हावं यासाठी शहरात अनेक ठिकाणी वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे। योगा से बहुत शांत लग रही, क्लैरिटी ऑफ माइंड एंड हेल्थ बारे में, और इट्स लाइक सिर्फ अच्छी लग रही। इकडे लहान मुलं येतात योगाभ्यास करायला। आता उन्हाच्या सुट्ट्यात म्हणून सगळेजणच फ्री असतात, म्हणून सकाळी आमचा एक शिबिर असतो, त्याच्यात छान छान योग शिकवले जातात। इथे आसनं अजून काही जे म्हणजे आसनांचे लाभ असतात, त्यांनी काय होतं, त्याच्यानी म्हणजे आपल्याला काय फायदा होतो ते अजून योगाभ्यास म्हणजे चक्रासन, वज्रासन, अजून खूप काही शिकलो। विश्व योग दिन याच्यातलं विश्व जर का काढलं तर योग दिन ही संकल्पना नागपूरमध्ये जवळपास 43 वर्षापूर्वी पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी या शब्दाची निर्मिती केली आणि आत्ता 43 वर्षानंतर जवळपास त्या बीजाला अंकुरित केलं भारताच्या पंतप्रधानांनी, माननीय नरेंद्र मोदी यांनी, आणि आज विश्वभरात हा योग दिन मनवला जातो। जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि इतर स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमानं योग दिनाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत। या संघटनांच्या प्रयत्नांना नागपूरकर प्रतिसाद देतील हीच अपेक्षा। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।